तर नमस्कार मित्रांनो, मी शिवराज आणि तुम्ही बघताय लाईफ इन फिनलँड. तर फिनलँडमध्ये मला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तब्बल 2 लाख रुपयाचा खर्च आलेला आहे मित्रांनो. तर 2 लाख रुपये मला का भरावे लागले याचं मी तुम्हाला कारण सांगणार आहे. सगळ्यात आधी तर माझ्याकडे इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स असतं तर या सगळ्या गोष्टी करण्याची मला गरज नव्हती आणि मला 2 लाख रुपये भरण्याची देखील गरज नव्हती. पण माझ्याकडे इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स नसल्या कारणाने मला या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. तर फिनलँडमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करावं लागतं आपल्या इंडियासारखं. तर त्या ड्रायव्हिंग स्कूलची मिनिमम फी आहे 1,000 युरो. म्हणजे जे काही पॅकेज होतं मिनिमम पॅकेज रिक्वायरमेंट म्हणजे पॅकेजची रिक्वायरमेंट 1,000 युरोचा तुम्ही कोर्स घेऊ शकता. त्याच्या पुढे बरेचसे कोर्स आहेत. तर 1,000 युरो म्हणजे 1 लाख रुपये झाले. तर मला ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स नसल्या कारणाने मी 1,600 युरोचं पॅकेज घेतलं म्हणजे 1,60,000चं. त्यामध्ये मला 16 तास ड्रायव्हिंग टेस्ट दिली आणि त्यामध्ये थेअरी पार्ट पण इन्क्लूड होता. तर फिनलँडमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्हाला 2 पार्ट असतात. एक थेअरी पार्ट असतो आणि एक ड्रायव्हिंग टेस्टचा पार्ट असतो. तर थेअरी पार्टमध्ये तुम्हाला थेअरी एक्झाम क्लिअर करावी लागते आणि ड्रायव्हिंग एक्झाममध्ये पण तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागते. तर थेअरी टेस्ट मी आधी क्लिअर केली. त्या थेअरी टेस्टसाठी मला 3 वेळा एक्झाम द्यावी लागली कारण की थेअरी टेस्टचा टाईम हा 30 मिनिटं असतो आणि 30 मिनिटामध्ये तुम्हाला 70 क्वेश्चन सोडवायचे असतात आणि त्या 70 क्वेश्चन्समध्ये तुम्हाला 58 क्वेश्चन जे आहेत तुमचे जे प्रश्न आहेत ते बरोबर आले पाहिजेत. म्हणजे 12 मार्कामध्ये तुम्ही चूक करू शकता 12 प्रश्नामध्ये. तर मला ती एक्झाम 3 वेळा द्यावी लागली आणि त्या प्रत्येक एक्झामची फी 40 युरो असते म्हणजे 4,000 युरो. तर मी ती 3 वेळा देऊन तिसऱ्यांदा मी ती एक्झाम पास झालो. त्यानंतर मग ड्रायव्हिंग टेस्ट मला 16 तासाचं ट्रेनिंग भेटलं माझ्या स्कूलकडून. तर त्या 16 तासानंतर मला परत ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागली. तर ती टेस्ट देखील मी तिसऱ्यांदा पास झालो आणि त्या प्रत्येक टेस्टला मला 100 युरो भरावे लागले. म्हणजे अशी 3 वेळा दिल्यानंतर मला ते 100 युरो म्हणजे 10,000 रुपये असे 30,000 तिथे गेले. तर हे सगळं एवढं केल्यानंतर मग मला ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं. तर माझ्याकडे इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स असतं तर मला फक्त इथल्या फिनलँडच्या ड्रायव्हिंग कंपनीमध्ये जाऊन माझं फक्त रिन्युएशन करायचं होतं. म्हणजे हे ड्रायव्हिंग लायसन्स जमा करून दुसरं फिनलँडचं लायसन्स मला डायरेक्टली भेटलं असतं. मला ड्रायव्हिंग टेस्ट किंवा ड्रायव्हिंग एक्झाम देण्याची गरज नव्हती. त्यामुळे जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही इथे पोहोचल्यानंतर लवकरात लवकर जाऊन फिनलँडच्या ड्रायव्हिंग कंपनीमध्ये जाऊन एक्सचेंज करून घेऊ शकता आणि आपलं इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स इकडे व्हॅलिड आहे. जर तुम्ही ते 2 वर्षाच्या आतमध्ये करून घेतला नाही तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स इनव्हॅलिड होतं आणि तुम्हाला मग माझ्यासारखी सगळी प्रोसेस करावी लागेल. त्यामुळे आणि आपल्या इंडियामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स इश्यू करणं एवढं काही अवघड नसतं. पण फिनलँडमध्ये युरोपियन कंट्रीजमध्ये रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत. तिथली प्रोसेस खूप अवघड असते आणि महत्त्वाचं म्हणजे ही लोकं ॲज पर रूल्सप्रमाणे चालतात. आपल्याकडे आता मी तुम्हाला जर 2 लाख रुपये खर्च आला बोललो तर तुम्हाला याची चेष्टा वाटेल किंवा तुम्हाला हे आश्चर्य वाटेल. पण ही गोष्ट खरी आहे कारण की या लोकांना रूल्सशिवाय सगळं रूल्सप्रमाणे जायला आवडतं आणि रूल्स प्रोसिजरप्रमाणेच हे लोकं कामं करतात. आणि इवन मी देखील नाही आहे इथला जर एखादा फिनिश व्यक्ती त्यालासुद्धा ड्रायव्हिंग लायसन्स काढायचा असेल तर त्याला देखील ही सगळी प्रोसेस करावी लागते. त्यामुळे जर तुमचा कोणी मित्र असेल किंवा तुम्ही इकडे येण्याचा विचार करत असाल तर ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी काढून या जेणेकरून तुम्हाला भविष्यात हा सगळा खर्च करावा लागणार नाही आहे. 2 लाख रुपये म्हणजे ही काही छोटी अमाऊंट नाही आहे. जवळजवळ मी इंडियामध्ये जर असतो तर माझ्या 40,000मध्ये मी माझ्या संपूर्ण कुटुंबाचं ड्रायव्हिंग लायसन्स काढलो असतो. म्हणजे 1.5 लाख रुपये वाचले असते. 40,000 मी जास्त सांगतोय त्याच्यापेक्षा कमी अमाऊंट किमतीमध्ये मी ड्रायव्हिंग लायसन्स काढलो असतो. असो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या व्हिडिओच्या खाली कळवा. मी त्यांना उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. काळजी घ्या.